जाणं सोपं नाहीये। फक्त आता लक्षात ठेवा, जर मराठ्यांना अपक्ष म्हणून लढायचं असलंच तर सगळ्यांनी आपल्या गावाकडे जाऊन गावकऱ्यांच्या बैठका याला पूर्व तयारी म्हणतात। बाकीच्यांचे सर्वे झालेले आहेत, बाकीच्यांच्या चर्चा झालेल्या आहेत। आपला अचानक निर्णय, आपला समाज हारला नाही पाहिजे। त्यामुळं सांगतो, थांबाव, तुम्ही अगोदर ऐका, लोकांची गफलत होईल। मी सांगितलंय तुम्हाला, माईक देणार आहे तिकडं, गफलत करू नका लोकांची। लोकांच्या डोक्यात जर नाही बसलं तर लोक भावनेच्या आड येऊन काही करत असतात। आणि भावनेच्या आड येणं ही निवडणूक की भावनेच्या आड येण्याचा विषय नाहीये। निवडणूक हा विषय वेगळा आणि आरक्षण हा विषय वेगळा। 30 तारखेच्या आत आपण आपल्या गावात जाऊन बैठका घेऊन मराठा समाजानं निवडणूक कशी लढायची, आपण सगळे एकत्र राहायचंय। प्रत्येक माणसाचं म्हणणं काय ते सगळे 10-20 पानं भरू द्या, पण ओव्हर एकमत आहे का नाही ते शॉर्टकट मध्ये लिहा, म्हणजे मी ते स्पीडने त्याचा अंदाजा लावतो आपली टक्केवारी किती होणार आहे, तरच आपण निर्णय पुढे घेऊ। नसता समाज फसल असं नको। याच्यासाठी गावाकडे जाऊन तुम्ही बैठका घ्या। 30 तारखेला पुन्हा बैठक होणार नाही, डायरेक्ट मीडियाच्या माध्यमातून घोषणा करून टाकतो, कामाला लागा। पुन्हा बैठक आणि फेटकाचे लफडे नको। आता सगळ्यांचं एकमत सांगा, पुन्हा काय करायचं उठायच्या आधी सांगा। मला फॉर्मचं, एक मिनिट ऐका, मला फॉर्मचं काही कळत नाही, ते कसे भरायचे काय ते तुमचं तुम्ही बघा, मला त्याच्यात कळत नाही। मी राजकारणात येणार नाही, राजकारण माझा मार्ग नाहीये, पुन्हा मी त्या शब्दावर ठाम आहे। आता तुम्हाला बोलायला माईक द्यायचा का तिकडं?